सो हॅलो एव्हरीवन, आज आपला सेकंड लेक्चर आहे सीचा. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का की काय झालं माहिती का, मी कालपासून हे माझं थर्ड लेक्चर. एकच एकच गोष्ट मी तीनदा शिकवतो. आता हे चौथ्यांदा असेल. पहिल्यांदा माझा माईक जो होता तो बंद होता, सेकंड टाईम इको येत होता, थर्ड टाईम लाईट गेली, काहीच नाही करू शकत. सो आता हे एकच गोष्ट तिसऱ्यांदा शिकवतं. परत एकदा व्यवस्थित आपण बघू. काल आपण एकदम बेसिक जे सीचं आहे ते बघितलं होतं. आज आपल्याला थोडंसं ॲड ऑन म्हणून की जे आपण सीचा जो कोड बघितला होता छोटासा, त्याच्या मागचं रिझन काय, एक एक लाईनचा एक एक शब्दाचा अर्थ काय ते आपल्याला बघायचं आहे. इनपुट कसा घ्यायचा, आउटपुट कसा द्यायचा हे पण बघायचं. सो आपण स्टार्ट करू. येस. सो त्याच एनर्जीसोबत तर हे बघा, ह्या स्लाइड्स मी म्हणजे याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये हे तिसऱ्यांदा लिहिलं होतं मी. आता हे चौथ्यांदा परत एकदा लिहू. सो या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. हे असं काय, हे काय आपल्याला बघायचं. सो बेसिकली काल आपण एक गोष्ट बघितली होती. हा कोड पण मी आत्ताच रेकॉर्ड केला होता. ठीक आहे, परत करू, काहीच इश्यू नाही. ओके. सो तुम्हाला हे काहीतरी दिसतंय ना, पहिली हॅश इन्क्लूड लिहिलं आहे ना, ते stdio.h लिहिलं आहे, त्याच्यामध्ये इंट मेन लिहिलं आहे, आलं रिटर्न 0 लिहिलं. त्याचा यूज काय, तर हे का लिहितो आपण, एवढं मोठं लिहायची गरज आहे का? ठीक आहे. सो हे आपल्याला बघायचं. तर काय होतं जेव्हा पण तुम्ही, आता सी कोणती लँग्वेज आहे माहिती का? सी ही लँग्वेज आहे प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. कोणती लँग्वेज आहे? प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. आता म्हणजे काय हे आपण डिटेलमध्ये बघू. प्रोसिजर ओरिएंटेड म्हणजे काय पहिले समजून घ्या. प्रोसिजर ओरिएंटेड म्हणजे की जी प्रोसेस आहे की तुम्ही एखादा कोड लिहिताय, तर ती कोडची जी प्रोसेस आहे, एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करताय तर त्याची जी प्रोसेस आहे त्याच्या ओरिएंटेड जी लँग्वेज बनवली आहे ना, त्याला म्हणतात प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. म्हणजे इथे इम्पॉर्टंट काय, तुम्ही ज्या पद्धतीने एखादी गोष्ट सॉल्व्ह करता ती पद्धत इम्पॉर्टंट आहे, प्रोसिजर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट, जी प्रोसिजर आहे ना, काही काही लँग्वेजमध्ये जे तुमचं फंक्शन आहे, ठीक आहे, आता फंक्शन काय ते पण आपण बघू. जे फंक्शन आहे ना, या फंक्शनला काही काही लँग्वेजमध्ये काय म्हणतात, प्रोसिजर म्हणतात. म्हणजे जो पण तुम्ही कोड लिहाल ना, तो असेल फंक्शन ओरिएंटेड, फंक्शन मधूनच तुम्ही कोड लिहू शकता, म्हणून याला प्रोसिजर ओरिएंटेड म्हणतात. ठीक आहे. आता फंक्शन म्हणजे काय, काही नाही, एकदम सिंपल असतं. जसं मशीन आहे आपली, मशीन बघितलं असेल, काहीतरी इनपुट देतो, मध्ये काही प्रोसेस होते, काहीतरी आउटपुट निघतो. ठीक आहे. सेम आपल्याला काय फंक्शन आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या घरी फ्रीज आहे. ठीक आहे. तर फ्रीजमध्ये तुम्ही इनपुट काय देता, काहीतरी एखादी गोष्ट ठेवतात, ती त्याच्यावरती काय प्रोसेस होते, थंड होण्याची प्रोसेस होते, आणि आउटपुट काय होतं, थंड, काय टेम्परेचर कमी केलेली आपल्याला थंड वस्तू आहे. राईट. तसंच आपल्याकडे मिक्सर आहे. मिक्सरमध्ये काय, तुम्ही काहीतरी इनपुट देता, फ्रुट्स देता, फ्रुट्स ॲज अ इनपुट देईल, मध्ये काय प्रोसेस होईल, त्याला मिक्स केलं जाईल, प्रॉपर ज्यूस, त्याचा ज्यूस बनवला जाईल, आणि आउटपुट काय, त्या फ्रुटचा तुम्हाला ज्यूस येईल. सेम तसंच आपण आपण काय करतो, या मशीनला, या फंक्शनला काहीतरी इनपुट देतो, या मध्ये काहीतरी प्रोसेस होते. ठीक आहे. प्रोसेस होते आणि काहीतरी मला आउटपुट येतो. एवढं सोपं आहे. त्याला म्हणतात फंक्शन. ठीक आहे. जो हा इनपुट आहे ना, या इनपुटला म्हणतात पॅरामीटर. या इनपुटला काय म्हणतात, पॅरामीटर. ही जी प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस आपण लिहितो कोडमधनं. कशामधनं लिहितो, कोड लिहितो, 4-5 लाईनचा कोड लिहितो, काय करायचं आहे त्याचा आपण कोड लिहितो. ठीक आहे. जो माझा आउटपुट येईल ना, या आउटपुटला म्हणतात रिटर्न व्हॅल्यू. काय म्हणतात त्याला, रिटर्न व्हॅल्यू. ओके. परत एकदा बघा. आता हा जो आउटपुट येईल ना माझा, हा जो आउटपुट येईल, या आउटपुटचा जो टाईप आहे, काय म्हणलं मी, हा जो आउटपुट आहे याचा जो टाईप आहे, हा जो आउटपुट याचा जो टाईप आहे ना, त्या टाईपला काय म्हणतात, या टाईपला म्हणतात रिटर्न टाईप. काय म्हणतात, रिटर्न टाईप. आय होप तुम्हाला समजत असेल काय. ठीक आहे. फंक्शन म्हणजे काय, काहीतरी इनपुट द्यायचा, इनपुटला म्हणतात पॅरामीटर, मध्ये काहीतरी प्रोसेस होईल, त्या प्रोसेस नंतर मला आउटपुट भेटेल, आउटपुटला म्हणतात रिटर्न व्हॅल्यू, जो आउटपुटचा टाईप आहे त्याला म्हणतात रिटर्न टाईप. क्लिअर. आता याला लिहिता कसं देऊ. ठीक आहे. सी मध्ये लिहिता कसं, जेव्हा पण आपण एखादी गोष्ट सी मध्ये लिहितो, ती जी लिहिण्याची पद्धत आहे त्याला म्हणतात सिंटॅक्स. ओके. आता आपल्याला काय बघायचं, फंक्शनचं सिंटॅक्स. ओके. सिंटॅक्स म्हणजे काय, एखादी गोष्ट लिहिण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणतात सिंटॅक्स. ओके. आता फंक्शन कसं लिहितं बघा. सर्वात आधी आपण लिहितो रिटर्न टाईप. काय लिहितो, रिटर्न टाईप. ओके. त्याच्यानंतर आपण लिहितो नाव. कोणाचं नाव, फंक्शनचं नाव. त्याच्यानंतर तिथे देतो पॅरेंथिसिस. हे जे ब्रॅकेट आहे ना, याला म्हणतात पॅरेंथिसिस. ओके. त्याच्यानंतर आपण देतो कर्ली ब्रॅकेट ओपन, कर्ली ब्रॅकेट क्लोज. याच्या आतमध्ये आपण लिहितो प्रोसेस. जो कोड लिहायचा ना तो याच्या आतमध्ये लिहितो.
त्याच्यानंतर सर्वात जेव्हा तुम्हाला आउटपुट द्यायचं असेल तर आपण लिहितो डायरेक्ट आउटपुट. ओके, पण जेव्हा पण तुम्हाला आउटपुट द्यायचं असेल ना, त्याच्या आधी रिटर्न लिहिणं कंपल्सरी आहे. काय लिहावं लागतं? रिटर्न. या रिटर्नचं काम काय? रिटर्नचं काम एवढंच आहे की तो जो आउटपुट तुम्ही लिहिलाय तो आउटपुट रिटर्न करणं, तो आउटपुट तुम्हाला देणं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचा कोड लिहू शकता. क्लिअर? ठीक. ओके. काल आपण एक छोटंसं फंक्शन बघितलं होतं प्रिंट एफ नावाचं, आठवतंय का? प्रिंट एफ हे पण एक फंक्शन आहे. कसं? प्रिंट एफ, प्रिंट करण्याचं फंक्शन प्रिंट एफ. ओके, याच्या आतमध्ये तुम्ही जे पण काही लिहाल ना, समजा मी याच्या आतमध्ये हॅलो लिहिलं तर प्रिंट काय होईल? हॅलो प्रिंट होईल. जे आतमध्ये लिहाल ती गोष्ट प्रिंट होईल. ओके, हे जे फंक्शन आहे ना, हे काय एक प्रकारचं फंक्शन. ओके, ठीक, क्लिअर आहे? ओके, आता इथे बघा. अरे बाप, हे तर सेम दिसतंय. आता जे आपण बघितलं ते तर सेम दिसतंय. पहिले इथे लिहिलंय रिटर्न टाईप, इंटिजर काय रिटर्न टाईप आहे. कोणाचा? या फंक्शनचा. त्या फंक्शनचं नाव काय? मेन हे फंक्शनचं नाव आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं इथे हे पॅरेंथिसिस दिसतंय. हे पॅरेंथिसिस, या पॅरेंथिसिसचा अर्थ काय? या पॅरेंथिसिस मध्ये आपण लिहितो इनपुट. हे जे तुम्ही या पॅरेंथिसिस दिसतंय ना, या पॅरेंथिसिस मध्ये आपण लिहितो पॅरामीटर. काय लिहितो? पॅरामीटर. पॅरामीटर म्हणजे आत्ताच तर बघितलं ना, पॅरामीटर म्हणजे काय? जो तुम्ही इनपुट देत त्याला काय म्हणतात? पॅरामीटर. ओके, ठीक आहे. त्याच्या आतमध्ये काय लिहितो आपण? पॅरामीटर लिहितो. त्याच्यानंतर तिथे आपण कोड लिहितो, जो कोड तुम्हाला एक्झिक्यूट करायचा तो कोड लिहितो. त्याच्यानंतर आपल्याला आउटपुट द्यायचा. आउटपुट काय? इथे 0 हा आउटपुट आहे. ठीक आहे, 0 हा आउटपुट आहे. म्हणजे जो माझा मेन फंक्शन आउटपुटमध्ये म्हणून मला 0 देतोय, 0चा अर्थ काहीच नाही देत. आउटपुट हा काय देतोय? काहीच नाही देत आहे. त्याच्यानंतर इनपुट पॅरेंथिसिसच्या आतमध्ये, त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्हाला काही दिसतंय का? काहीच नाही दिसत आहे. म्हणजे हा इनपुट पण काही घेत नाही, आउटपुट पण काही देत नाही. याचं काम काय? याचं काम असं आहे की तुम्हाला तुमचा जो सीचा जो प्रोग्राम आहे ना, तो स्टार्ट करायचा. त्याचा जो इनिशियली जो सर्वात पहिले जे फंक्शन रन होतं ना, सर्वात पहिली जी लाईन रन होती कोणती असते? हा मेन फंक्शन असतो. समजलं? हा जास्त इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे, एवढं तर समजलं. पण हे तुम्ही इन्क्लूड stdio.h हे काय लिहिलंय? बरोबर ना? तर याचं इम्पॉर्टन्स बघा. हे जे सिम्बॉल दिसतंय ना, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ही जी मधली तुम्ही जी नाव दिसतं stdio.h, हे फाईलचं नाव. कसलं नाव? फाईलचं नाव. या फाईलमध्ये कोड लिहिला. काय लिहिला? कोड. कसला कोड आहे हा? तुम्ही जे आता प्रिंट एफ बघितलं ना, प्रिंट एफ बघितलं तसंच आपल्याकडे स्कॅन एफ असतं. तर ही जी गोष्ट इनपुट आणि आउटपुटचा जो कोड आहे, जे आपण इनपुट आणि आउटपुटचे जे फंक्शन वापरतो ना, त्याचा जो कोड आहे तो कोड लिहिलेला आहे या फाईलमध्ये. समजलं? जो कोड आहे तो कशात लिहिला आहे? या फाईलमध्ये लिहिला आहे. म्हणून आपल्याला ही जी फाईल आहे ना, आपल्या कोडमध्ये यूज करावी लागते. आणि ती यूज करण्यासाठी आपल्याला तिला इन्क्लूड करावं लागेल, म्हणून इथं इन्क्लूड लिहिलंय. समजलं? या फाईलचा फुल फॉर्म काय? std stands for standard, I for input, O for output, .h for header file. तर काय याला काय म्हणाल आपण? स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल, असा याचा अर्थ. कशासाठी यूज होते? इनपुट घेण्यासाठी, आउटपुट देण्यासाठी. त्याचे जे फंक्शन, त्याचा जो कोड आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. क्लिअर? ओके. आता आपण प्रिंट एफ बघितलं ना. ओके, हे प्रिंट एफ बघितलं. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं व्हेरिएबल. काय बघायचं? व्हेरिएबल. काल आपण बघितलं व्हेरिएबल काय असतात. एक डब्बा असतो, डब्यामध्ये जी व्हॅल्यू टाकतो. ओके, त्या डब्याला म्हणतात व्हेरिएबल. ओके, आता हा जो डब्बा आहे, हे जे व्हेरिएबल आहे, आपण सी मध्ये डिक्लेअर कसा करतो? ठीक आहे, ते आपल्याला बघायचं आहे. सो पहिले आपण इथे लिहितो त्याचा डेटा टाईप. ठीक आहे, त्याचा काय लिहितो आपण? डेटा टाईप. पहिले काय लिहिलं? डेटा टाईप. डेटा टाईप म्हणजे काय? काल बघितलं होतं आपण. काय असतं की माझा जो टाईप डेटा आहे, डेटाचा जो टाईप आहे त्याला म्हणतात डेटा टाईप. ठीक आहे, इथे व्हेरिएबलचं नाव द्यायचं, इक्वल टू इथं द्यायची व्हॅल्यू. एवढं सोपं आहे. पहिलं काय दिलं? त्याचा टाईप सांगितला, त्याचं नाव सांगितलं, त्याची व्हॅल्यू सांगितली. ओके, हा झाला पहिला मेथड. समजा तुम्हाला व्हॅल्यू माहीत नसेल, तुमचा जो व्हेरिएबल आहे त्याची तुम्हाला व्हॅल्यू माहीत नसेल, तर समजा असतं ना कधी कधी आपल्याला एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू नाही माहिती, फक्त मला माहिती आहे त्याचा टाईप कोणता, व्हॅल्यू माहितीच नाही. अशा कंडिशनला आपण काय करू शकतो? डेटा टाईप लिहू शकतो आणि व्हेरिएबलचं नाव लिहू शकतो. आणि सर्वात शेवटी लाईन संपल्यानंतर काय देतो आपण? सेमिकॉलन देतो. ठीक आहे, जेव्हा पण आपण इंग्लिशमध्ये एखादी गोष्ट लिहिली त्याची, ठीक आहे, ती संपल्यानंतर एखादी लाईन संपल्यानंतर काय देतो? फुल स्टॉप. तसंच कोडिंगमध्ये एखादी मिनिंगफुल लाईन संपली असेल तर काय देतो? सेमिकॉलन देतो. क्लिअर? आता याचे एक्झाम्पल बघू. तुम्ही काय करू शकता? इंट ए इक्वल टू 9 असं लिहू शकता, किंवा मग असं पण लिहू शकता इंट बी इक्वल टू 10, किंवा असं पण लिहू शकता इंट सी. ओके,
आता या 3 गोष्टींचा अर्थ काय बघा, 3 डब्बे आहेत. पहिल्या डब्याचं नाव ए आहे, दुसऱ्या डब्याचं नाव बी आहे, तिसऱ्या डब्याचं नाव सी आहे. ठीक आहे. तिसऱ्या इथे सीच्या पुढे काय लिहिलंय, तुम्ही व्हॅल्यू दिली का नाही, म्हणून याच्यामध्ये काय स्टोअर केलेलं आहे, कोणतीच व्हॅल्यू स्टोअर केलेली नाही. ओके. जर बी डब्बा आहे, बी डब्यामध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर केली आहे, 10. ए डब्यामध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर केली, हा त्याचा अर्थ होतो. या पद्धतीने तुम्ही सी मध्ये ही गोष्ट लिहू शकता. समजलं. ओके. त्याच्यानंतर आपल्याला समजा आता इथे स्पेशल कॅरेक्टर्स आहे, हे बघायचं. स्पेशल कॅरेक्टर्स. आता स्पेशल कॅरेक्टर म्हणजे काय, जेव्हा पण तुम्हाला एखादा व्हेरिएबल आहे तो आउटपुट द्यायचा असेल किंवा इनपुट घ्यायचा असेल, ठीक आहे, तर आपण काय करतो, त्या व्हेरिएबलचा जो टाईप आहे ते सांगण्यासाठी आपण काही स्पेशल कॅरेक्टर यूज करतो. जसं इंटिजर आणि फ्लोट आहे ना, तर ते काय झाले, त्याचे डेटा टाईप झाले. तर ते डिनोट करण्यासाठी आपण स्पेशल टाईपचे कॅरेक्टर्स यूज करतो, स्पेशल टाईपचे सिम्बॉल्स यूज करतो. त्याला म्हणतात स्पेशल कॅरेक्टर्स. त्याचं एक स्पेशल नाव पण आहे. ते स्पेशल नाव जे आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं, हा तुमचा होमवर्क. आपण असंच करत जाऊ, म्हणजे तुमचं इंटरेस्ट अजून डेव्हलप होईल. की मी तुम्हाला काय सांगाल, की काही गोष्टी सांगेल ते तुम्हाला स्वतःहून करायच्या आहेत. याचं जे नाव, याला काय म्हणतात हे तुम्ही मला उद्या सांगणार आहात. ओके. ठीक आहे. ते इंटिजर साठी आपण यूज करतो %d. तसंच आपण फ्लोट साठी यूज करतो %f. आता मला सांगा कॅरेक्टरसाठी काय यूज करेल, %c. ओके. तसं स्ट्रिंग साठी काय यूज करेल, %c. येस. ठीक आहे. %d कशासाठी, इंटिजर साठी, %f कशासाठी, फ्लोट साठी, %c कशासाठी, कॅरेक्टर साठी, %s कशासाठी, स्ट्रिंग साठी. त्याचे यूज कशासाठी बघा. आता मला काय करायचं आहे, तर माझ्याकडे एक व्हेरिएबल आहे इंट ए नावाचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केली 10. ठीक आहे. मला ही जी व्हॅल्यू आहे ही मला आउटपुट द्यायची, प्रिंट करायची. ही व्हॅल्यू काय करायची, मला प्रिंट करायची. ओके. तर ही प्रिंट कसं करायचं बघा, सिंटॅक्स बघायचं. पहिले आपण लिहितो प्रिंट एफ. ओके. तर देतो आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा, कॉमा. ठीक आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा नंतर काय देतो, इथे कॉमा देतो. त्याच्यानंतर आपण असं, ठीक आहे, बेसिकली आपण हे अशा प्रकारे लिहितो. तर इथे डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये आपण लिहितो इथे डेटा टाईप. काय लिहितो, डेटा टाईप. ओके. आणि सर्वात शेवटी इथे आपण लिहितो व्हेरिएबलचे नाव. ओके. समजलं. काय लिहितो, डेटा टाईप पण लिहितो आणि त्याच्यानंतर व्हेरिएबलचे नाव लिहितो. ओके. याचा टाईप कोणता आहे, इंटिजर. इंटिजरसाठी काय लिहितो रे आपण, %d. आत्ताच बघितलं ना, इंटिजरसाठी काय लिहितो, %d. तेच इथे लिहिलंय. तसंच तर जे नाव आहे, नाव काय, व्हेरिएबलचं या डब्याचं नाव काय, ए. तिथं मी व्हेरिएबलचं नाव लिहिलं ए. करून बघायचं एकदा, करून बघू आपण. इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, इंट ए इक्वल टू 10 सेमीकोलन. ओके. त्याच्यानंतर आता मला ही व्हॅल्यू प्रिंट करायची. प्रिंट करण्यासाठी आपण काय यूज करतो, प्रिंट एफ. ओके. तर पहिले काय लावावं लागेल, डेटा टाईप. याचा टाईप कोणता, इंटिजर. इंटिजरसाठी काय लिहितो, %. ओके. सो आता मला काय द्यायचं, याचा व्हेरिएबलचं नाव द्यावं लागेल. कोणतं व्हेरिएबल प्रिंट करायचं ते सांगावं लागेल ना. तो कोणता करायचा आहे, ए. सो मी तर सांगितलं ए. ठीक आहे. सेमीकॉलन. आता ही गोष्ट मी समजा रन केली तर मला आउटपुट बघा काय येतं, 10. आला का आउटपुट 10. मी तर प्रिंट काय केलं, प्रिंट केलं ए. तर ए मधला जो ए मध्ये जी व्हॅल्यू ती प्रिंट होईल. समजा इथं व्हॅल्यू मी 104 केली, तर आता रन करून बघा, इथं व्हॅल्यू काय येईल, 104 येईल. का, त्या डब्यामध्ये व्हॅल्यू ती ना, ती डब्याची व्हॅल्यू येईल. समजलं. ओके. समजा मला असं लिहायचं असेल, मला असं नाही लिहायचं, मला काय लिहायचं, मला असं लिहायचं, व्हॅल्यू ऑफ ए इज 10. मला या प्रकारे गोष्ट लिहायची आहे. ठीक आहे. मला या प्रकारे आउटपुट आला पाहिजे. तर काय करायचं सांगा बरं, मला या प्रकारे आउटपुट पाहिजे. तर कसं लिहायचं ते बघा, व्यवस्थित बघा. इथे बघा, पहिले ते जे डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे ते तुम्ही इंग्लिश पण लिहू शकता. ते मी ते इंग्लिश लिहितो, व्हॅल्यू ऑफ ए इज. ठीक आहे. याच्यानंतर मला काय प्रिंट करायचं, 10. ही व्हॅल्यू प्रिंट करायची. ठीक आहे. ही व्हॅल्यू कोणाची, ए ची व्हॅल्यू. तर जिथे तुम्हाला व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची तिथे आपण लिहितो %d किंवा जो डेटा टाईप असेल. जिथे व्हॅल्यू प्रिंट करायची तिथं काय लिहायचा, डेटा टाईप. जिथे व्हॅल्यू प्रिंट करायची तिथं काय लिहायचा, डेटा टाईप. ओके. त्याच्यानंतर सर्वात शेवटी काय लिहायचं, व्हेरिएबलचं नाव. कोणतं टाईप, कोणता व्हेरिएबल तुम्हाला प्रिंट करायचा. आता बघा रन केलं, काय येईल बघा, व्हॅल्यू ऑफ ए इज 104. आलं का, समजलं. तुम्ही इंग्लिश आणि असे व्हेरिएबल मिक्स पण करू शकता, असं असं. ठीक आहे. ओके. क्लिअर आहे. ठीक. अजून एक क्वेश्चन होता, की समजा माझ्याकडे काय, माझ्याकडे 3 व्हेरिएबल आहेत. इंट ए पण आहे, तसा इंट ए इक्वल टू 10 हा पण आहे, इंट बी इक्वल टू 20 हा पण आहे, कॅरेक्टर सी इक्वल टू
झेड हा पण आहे. हे 3 व्हेरिएबल आहे. मला तिन्ही व्हेरिएबल एकाच लाईनमध्ये प्रिंट करायचं. कसं करायचं? 3 व्हेरिएबल आहेत, एका लाईनमध्ये प्रिंट करायचं. कसं करायचं? सिंपल आहे. प्रिंट एफ जेवढे आयटम आहे ना त्या आयटमचा टाईप लिहायचा पाहिजे. किती आयटम आहे? 3 आयटमचा टाईप लिहायचा. पहिल्या आयटमचा टाईप काय? ए ना. एचा टाईप कोणता आहे? पर्सेंटेज डी. बीचा टाईप कोणता आहे? पर्सेंटेज डी. सीचा टाईप कोणता? पर्सेंटेज सी. ओके, ठीक आहे. जेवढे आयटम आहेत त्या आयटमचे पहिले टाईप लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर कॉमा द्यायचा. त्याच्यानंतर इथं काय लिहायचं? ते व्हेरिएबलचे नाव लिहायचे, त्या डब्यांचे, त्या आयटमचे नाव लिहायचे. पहिला कोणता आयटम आहे? ए. नंतर कोणता आयटम आहे? बी. नंतर कोणता आयटम आहे? सी. ठीक आहे. त्यांच्यामध्ये कॉमा पण देत जायचं. या प्रकारे तुम्ही लिहू शकता. बघायचं एकदा. हे बघा, नीट बघा. ए तर झालाय माझा. इथून सेम इंट. एक काम करू, फ्लोट लिहू. फ्लोट बी इक्वल टू 1.4 फ्री. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅरेक्टर लिहिला. कॅरेक्टर सी इक्वल टू झेड. आता तिन्ही गोष्टी मला एकाच मध्ये लिहायच्या, एकाच लाईन मध्ये लिहायच्या. कसं लिहायचं? पहिल्या आयटमचा टाईप कोणता? पहिला आयटम कोणता? ए. पहिल्या आयटमचा टाईप ए. दुसऱ्या आयटमचा टाईप एफ. तिसऱ्या आयटमचा टाईप पर्सेंटेज सी. ओके. आता नीट बघा, ज्या सिक्वेन्सने तुम्हाला तुमचे डब्बे प्रिंट करायचे, व्हेरिएबल प्रिंट करायचे, त्या सिक्वेन्स त्यांचा टाईप पण लिहावं लागेल, त्याच सिक्वेन्स त्यांचे नावं पण लिहावं लागतील. मी इथे ज्या सिक्वेन्सनी त्यांचा टाईप लिहिला, जसं की इथे काय लिहिलं आहे? पर्सेंटेज डी, पर्सेंटेज एफ, पर्सेंटेज सी. ज्या सिक्वेन्सनी मी लिहिलं आहे त्याच सिक्वेन्सने मला त्यांचे नावं पण लिहावं लागतील, त्याच सिक्वेन्सने त्यांचं आउटपुट पण येईल. समजलं? ओके. सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. तर मला पहिले ए लिहायचा आहे, नंतर बी लिहायचा आहे, नंतर सी लिहायचं आहे. ठिकाणच्यामध्ये मी कॉमा दिला. आता हे रन केलं, बघा काय आलं का? 104, 103 आणि झेड एका लाईनमध्ये आलं. ओके. आता मला बघायचं आहे की मला एका लाईनमध्ये नाही पाहिजे. मला अजून नखरे, माझे अजून जास्त नखरे आहेत. मला एका लाईनमध्ये नाही पाहिजे. मला प्रत्येक गोष्ट नवीन लाईनमध्ये पाहिजे. तर नवीन लाईनमध्ये देण्यासाठी आपण यूज करतो बॅकस्लॅश एन. नीट बघा, नवीन लाईन ऍड करण्यासाठी काय यूज करतो आपण? बॅकस्लॅश एन. नवीन लाईन ऍड करण्यासाठी काय यूज करतो? बॅकस्लॅश एन. मला इथे नवीन लाईन पाहिजे, इथे नवीन लाईन पाहिजे, जिथे नवीन लाईन पाहिजे तिथे ही जी गोष्ट आहे, ही जी बॅकस्लॅश एन आहे, ते तिथं तुम्ही यूज करू शकता. जादू आलं का? एका खाली एक आलं. ओके. या प्रकारे तुम्ही गोष्टी करू शकता. अजून माझे नखरेत. आता मला काय करायचं माहिती का? मला जसं आपण मागच्या वेळेला काय केलं होतं, इंग्लिश आणि व्हेरिएबल मिक्स केले होते ना, तसं मला इंग्लिश आणि व्हेरिएबल मिक्स करायचं. म्हणजे काय? व्हॅल्यू ऑफ ए इज एची व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ बी इज बीची व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ सी इज सीची व्हॅल्यू. अशा प्रकारे मला लिहायचं. ठीक आहे. ते कसं लिहायचं बघा. पहिले काय लिहायचं? व्हॅल्यू ऑफ ए. मी काय म्हणलं? जिथे तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे तिथं काय लिहायचा? डेटा टाईप. मला इथे व्हॅल्यू पाहिजे म्हणून मी तर काय लिहिला? डेटा टाईप लिहिला. सेम गोष्ट इथे पण, व्हॅल्यू ऑफ बी इज. कुठे मला इथे व्हॅल्यू पाहिजे म्हणून मी इथे काय लिहिला? डेटा टाईप लिहिला. तर सेम व्हॅल्यू ऑफ सी इज. मला इथे व्हॅल्यू पाहिजे म्हणून मी इथे लिहिलं. ओके. या प्रकारे तुम्ही करू शकता. आता समजा मी काय केलं, हे जे पर्सेंटेज डी आहे ना, हे लिहिलंच नाही. समजा हे पर्सेंटेज डी दिसते ना तुम्हाला, हे मी समजा स्टार्टिंगला लिहिलं. कुठे लिहिलं? इथे. तर काय होईल? काहीच नाही होणार. तुमची जी व्हॅल्यू आहे ती स्टार्टिंगला प्रिंट होईल, एवढंच होईल. काय होईल? तुमची जी व्हॅल्यू आहे ती स्टार्टिंगला प्रिंट होईल. बघायचं आलं? हे पहा, 104 पहिले 104 आलं, बाकी दोन इथे हे पहा 103 100 आणि झेड हे शेवटी आलं. फक्त 104 आधी आलं. का आधी आलं? कारण तुम्ही पर्सेंटेज डी आधी लिहिलाय म्हणून आधी आलं. समजतंय का? हे तुम्ही नंतर लिहिलेत म्हणून तुम्ही हे नंतर आलेत. याचा अर्थ काय? तुम्हाला जिथे तुमचा व्हेरिएबल पाहिजे, जिथे व्हेरिएबलची व्हॅल्यू पाहिजे तिथे तुम्हाला डेटा टाईप लिहावं लागेल. ज्या सिक्वेन्सने पाहिजे त्या सिक्वेन्सने पण लिहावं लागेल. ठीक आहे? ओके. समजलं? ओके. आता इथं झालं. आपण आउटपुट देतो ना, आपण काय देतो? आउटपुट. मला इनपुट घ्यायचं असेल तर, आता इनपुट म्हणजे काय? मी युजर आहे, मला काय करायचं आहे? इनपुट द्यायचा आहे. तो इनपुट कसा द्यायचा ते बघा. तुम्ही बघितलं असेल ना वेबसाईटवरती, तुम्ही जेव्हा लॉग इन करता तिथं काय येतं? एंटर युअर युजर नेम. त्याच्या खाली तुम्ही युजर नेम टाईप करतात. एंटर युअर पासवर्ड. तुम्ही काय करता? तुमचं पासवर्ड टाईप करतात. राईट? तर ते टाईप केलेलं जे आहे, तुम्ही जे इनपुट देतात ते कसं सेव्ह करायचं ते बघायचं आपल्याला. ठीक आहे? ओके. ओके. जसं इथे प्रिंट एफ आहे तसं आपल्याकडे काय असतं? स्कॅन एफ. जसं आउटपुट देण्यासाठी प्रिंट एफ आहे, तसं इनपुट घेण्यासाठी काय? स्कॅन एफ. सेम गोष्ट, सेम सिंटॅक्स, फक्त प्रिंट एफच्या जागी काय? स्कॅन एफ. बस एफ. तर काय लिहावं लागेल? डेटा टाईप.
तुम्ही मल्टिपल पण इनपुट एका लाईनमध्ये घेऊ शकतात, ठीक आहे. आणि इथं काय लावावं लागेल, व्हेरिएबलचे नावं नेम लिहावं लागतील. आता याचे यूज बघा, इथे एक छोटासा चेंज आहे. काय चेंज आहे बघा, स्कॅन एफ एक्झाम्पल आहे, स्कॅन एफ मला %d अँड ए, इथे प्रत्येक व्हेरिएबलच्या नावाच्या आधी अँड लिहावं लागतं. तर हे अँडचा यूज काय सॉरी अँडचा यूज काय, हे जे अँड आहे ना याला म्हणतात ॲड्रेस ऑफ. ॲड्रेस ऑफ अँड म्हणजे काय, पत्ता. कोणाचा पत्ता, त्या डब्याचा पत्ता, त्या व्हेरिएबलचा पत्ता, ठीक आहे. अँडचा अर्थ काय, ॲड्रेस ऑफ. हे याचं काम काय, पत्ता काढून देणं. जो डब्बा आहे, ज्या डब्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, तर त्या डब्याचा पत्ता जो आहे तो काम ते फाइंड आउट करायचं काम कोणाचं आहे, अँडचं, ठीक आहे. तर जेव्हा पण तुम्हाला व्हॅल्यू तुमच्या डब्यामध्ये स्टोअर करायची असेल तेव्हा तुम्हाला स्कॅनएफला त्या डब्याचा पत्ता सांगावा लागतो, ठीक आहे. म्हणून आपल्याला काय लावावं लागेल, तिथे अँड आहे, तिथे मी काय लिहिल, इथे 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 काय लिहावं लागेल आपल्याला, पत्ता. काय लिहावं लागेल, पत्ता. तो पत्ता शोधण्याचं काम कोणाचं आहे, अँडचं आहे. म्हणून आपल्याला इथे अँड लिहावं लागतं कंपल्सरी, ठीक आहे. आता एक क्वेश्चन येत असेल, प्रिंटएफ मध्ये अँड लिहायची गरज नाही का, नाही का, कारण तुमच्याकडे डब्बा ऑलरेडी आहे, त्या डब्यामध्ये व्हॅल्यू पण आहे, तुम्हाला ती व्हॅल्यू काढायची. तुम्ही घरातून राहताय, तुम्हाला घरातून बाहेर निघायचंय, तुम्हाला घरातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला तुमच्या घराचा पत्ता माहित असणं गरजेचं आहे का, नाही. पण जर तुम्ही इथून पुण्याला गेले आणि तुम्हाला पुण्यामध्ये एका घरात जायचं असेल, समजा तुम्हाला तुमच्या काकाकडे जायचं असेल, तर त्या काकाचा जो पत्ता आहे तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तसंच तुम्हाला ती जी व्हॅल्यू आहे ती तुमच्या डब्यामध्ये टाकायची असेल तर त्या डब्याचा पत्ता असणं पण गरजेचं आहे. म्हणून इथे तुम्हाला काय लिहावं लागेल, अँड ए अँड बी अँड सी असं लिहावं लागेल. क्लिअर आहे, खूप सोपी गोष्ट आहे. आता एकदा याचं प्रॅक्टिकल करून बघू आपण, ठीक आहे. मल्टिपल इनपुट घेऊ शकता का, येस मल्टिपल इनपुट पण घेऊ शकता. आता बघा, इंट ए कॉमा असं लिहू आपण, इंट त्याच्यानंतर फ्लोट बी त्याच्यानंतर कॅप सी, ओके. आता इथे मी व्हॅल्यू असाइन नाही केली बघा, तिथे व्हॅल्यू दिल्या का, नाही दिल्या का, का नाही दिल्या व्हॅल्यू, कारण की मला व्हॅल्यू कोणाकडनं घ्यायचं, युजरकडनं घ्यायचं, म्हणून ते तू व्हॅल्यू नाही दिल्या. ओके, समजलं, ओके. ओके, इनपुट घेण्यासाठी काय यूज करतो आपण, स्कॅनएफ. सेम स्कॅनएफ, पहिले काय लिहितो, आयटमचा टाईप. आयटमचा टाईप कोणता, पहिल्या आयटमचा टाईप इंटीजर म्हणून %d, दुसऱ्या आयटमचा टाईप %फ्लोट एफ, कॅरेक्टरचा %c, ओके. मग आयटमचे नाव, पहिल्या आयटमचं नाव ए, दुसऱ्या आयटमचं नाव बी, तिसऱ्या आयटमचं नाव सी, ओके. पण मला इथे नावं लिहायचं का, नाही, मला इथे पत्ता लिहायचा. पत्ता कसा लिहितो आपण, अँड ए अँड बी अँड सी, या प्रकारे आपण पत्ता लिहितो, ओके. आता मला चेक करायचे की ज्या पत्त्यावरती मी माझे जो डेटा आहे तो स्टोअर केला आहे तो बरोबर आहे का नाही. तर एकदा आपण प्रिंट पण करून बघू, प्रिंट एफ तसंच %d, पहिल्या आयटमचे टाईप, पहिल्या आयटमचा टाईप %d, दुसऱ्या आयटमचा टाईप %f, तिसऱ्या आयटमचा टाईप %c, ठीक आहे. इथे अँड लिहायची गरज आहे का, नाही, मला पत्त्याची गरज नाही, मला इथे नावांची गरज आहे. तिथे ए कॉमा बी कॉमा सी सेमिकॉलन. आता हे रन करून बघू काय तर बघा, आता ब्लिंक आलं, ब्लिंक होतंय, इथं ब्लिंक होतंय. ब्लिंक होतंय म्हणजे काय, मला इनपुट द्यायचं आहे, ठीक आहे. इथं बघा 12, त्याच्यानंतर आता सेकंड कोणता, सेकंड आयटमचा टाईप कोणता आहे, फ्लोट, तर फ्लोटसाठी 6.5, त्याच्यानंतर काय देईल, के देईल, कॅरेक्टर आहे ना, मग काही पण देऊ शकतो. आलं का 12 6.5 के, जो तुम्ही इनपुट दिला तो आउटपुटमध्ये आला का, यस. म्हणजे आपला जे आपण व्हॅल्यू दिल्यात त्या बरोबर पत्त्यावरती स्टोअर झालेल्या आहेत, ठीक आहे. अजून एक छोटंसं आपण एक छोटी ट्रिक करू इथं, ठीक आहे. काय करायची बघा, की जेव्हा पण तुम्ही स्कॅनएफ यूज करतात ना, हे जे स्कॅनएफ आहे, जेव्हा पण तुम्ही स्कॅनएफ यूज करतात तेव्हा नीट लक्ष द्या. आता जेव्हा पण तुम्ही हा कोड रन केला, हे बघा रन केला, इथे काय होतं, ब्लिंक होतं, ते युजरला समजत नाही. समजा तुम्ही अशी स्क्रीन बघितली, तुम्हाला काही समजतंय का, काय करायचं आहे ते नाही समजत आहे. तर जेव्हा पण तुम्हाला स्कॅनएफ यूज करायचा आहे तर त्याच्या आधी तुम्हाला सांगावं लागेल तुमच्या युजरला की तुम्हाला काय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या वेबसाईटमध्ये गेलात, तिथे तुम्हाला काय, तिथे पहिले लिहून येतं एंटर युअर नेम, नंतर तुम्ही नेम टाकतात. तसंच तुम्हाला इथे युजरला सांगावं लागेल पहिले की बाबा तुला काय करायचं आहे. सो तिथे सांगण्यासाठी आपण यूज करतो प्रिंटएफ, ठीक आहे. सांगण्यासाठी काय यूज करतो, प्रिंटएफ. इथे लिहिल प्रिंटएफ एंटर व्हॅल्यूज, आणि हे असं दिलं, ठीक आहे.
आणि सर्व शेवटी लाईन संपल्यानंतर सेमिकॉलन त्याला विसरायचं नाही. रन केला, आलं का एंट यू. आता समजतंय मला की तर आता मला व्हॅल्यू टाकायचं हे मला समजतंय. हे बा 23, मग 2, मग एंटर. मग आता आपण काय करू, थोडासा जुगाड करू. मी एक कॉमा दिला, आलं का, दिसतंय आलं 23 2.00 आणि इन्व्हर्टेड कॉमा. क्लिअर आहे, एवढं सोपं आहे, अवघड काही नाही. ठीक आहे, आता आपण थोडंसं कन्सेप्च्युअल बघू की समजा मी काय केलं इथे, ते पर्सेंटेज डीच केलं बघा, आणि मला इथे पत्ता पाहिजे असेल. आता जसं आपण बघितलं ना, पत्ता पाहिजे असेल तर मी इथं काय लिहिल, अँड ए लिहिल. तर एकदा बघा, जेव्हा मी अँड ए लिहितो त्याचा अर्थ काय आला, हा पत्ता आहे. हे बा नीट बघा काय झालं इथे, जादू झाली जादू. प्रिंट एफ काय सांगते, तिथं मी काय लिहिला, टाईप लिहिला, बरोबर. टाईप काय, इंटिजर आहे. ओके, मला आता पत्ता पाहिजे. काय पाहिजे, पत्ता पाहिजे. तर पत्ता फाइंड करायचं काम कोणाचं असतं, अँडचं. तर मी अँड ए लिहिलं, तर आला बघा हा पत्ता आहे. माझा मेमरी ब्लॉक आहे ना, ज्या डब्यामध्ये मी स्टोअर केलं त्या डब्याचा पत्ता आलाय. म्हणून आपण अँड ए अँड बी अँड सी लिहितो. त्याचा मागचा अर्थ समजला, सोपा आहे. ठीक, क्लिअर आहे. खूप मस्त प्रकारे आपण या गोष्टी शिकलेलो. एक छोटासा क्वेश्चन करू आणि नंतर आपण इथे थांबू. क्वेश्चन असा आहे की तुम्हाला 2 नंबर आहेत, 2 नंबरची तुम्हाला ॲडिशन करायची आणि ते ॲडिशन तुम्हाला प्रिंट करायची. एवढं सोपं क्वेश्चन. ठीक आहे, सो आपण काय करू, तर इंट ए इंट बी लिहिलं. असं लिहिलं चालतं का, हो असं लिहिलं चालतं. ठीक आहे, ओके. आता मला युजरला सांगावं लागेल पहिलं की, आता नीट लक्ष द्या, आपल्याला करायचं काय, 2 नंबर आहेत ती युजरकडनं घ्यायचे. तर 2 नंबर युजरकडनं घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, युजरला सांगावं लागेल की काय करायचं, तुला 2 नंबर एंटर करायचे. मग तो युजर ती व्हॅल्यू टाकेल, ती जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यूला ॲडिशन करायची, त्याची सम करायची, आणि तो जो सम येईल त्याला मला आउटपुट द्यावं लागेल. ठीक आहे, ओके. आता बघा, पहिले मला युजरला सांगावं लागेल ना, प्रिंट एफ एंटर एनी 2 नंबर्स, 2च नंबर पाहिजे तर 2 नंबर, 2 नंबर्स, आणि सर्वात शेवटी सेमिकॉलन. ओके, मग आता स्कॅन एफ. मग आता घ्यावे तर लागतील ना, घेण्यासाठी स्कॅन एफ. पहिल्या आयटमचा टाईप पर्सेंटेज डी, दुसऱ्या आयटमचा टाईप पर्सेंटेज डी. पहिल्या आयटमचं नाव ए, दुसऱ्या आयटमचं नाव बी, सर्वात शेवटी सेमिकॉलन. ठीक आहे, क्लिअर एवढं. ओके, आता बघा, आता मला आउटपुटमध्ये काय पाहिजे, मला आउटपुटमध्ये पाहिजे की दोघांची ॲडिशन, बरोबर. तर 2 नंबर आहेत, 2 नंबरची ॲडिशन काही नंबर येईल. नंबर म्हणजे काय, टाईप कोणता आहे, इंटिजर आहे. मग आता बघा, प्रिंट एफ पर्सेंटेज डी का लिहिलं, ॲडिशन आहे ना, ॲडिशनचा टाईप काय असेल, इंटिजर. म्हणून आता काय करायचं, मला ॲडिशन करायची दोघांची. तर मी ॲडिशन कशी करेल, ए प्लस बी, या प्रकारे मी करू शकतो. आता हे रन केलं तर बघा काय होईल. ओके, आता इथं काहीतरी चुकलंय. काय चुकलंय सांगा, हे मुद्दामून चुकवलंय, तुम्ही सांगा. माझा आउटपुट तर आलाय बा, इंट एनी 2 नंबर असं काहीतरी आलंय, इथं मी टाकलं, आलं का. काहीतरी होतंय, पण काय होतं ते समजत नाही. काय चुकलं सांगा. अरे इथं स्कॅनएफ आहे ना, स्कॅनएफचं तिथं काय द्यावं लागतो, पत्ता द्यावा लागतो. इथे मी नावं दिली आहेत व्हेरिएबलचे, चालतं का, नाही. पत्ता देण्यासाठी अँड ए अँड बी असं लिहावं लागेल ना. मी तर रन केलं, समजलं का. अँड लिहावं लागतं कंपल्सरी. इथं मी 23 आणि एक मोठा नंबर घेऊ, 719, असं. दोघांची ॲडिशन आली का, 502. समजतंय, दोघांची ॲडिशन झाली आणि मला आउटपुट आला 502. एवढं सोपं. तुमचं जे कॅल्क्युलेटर आहे ते कॅल्क्युलेटर पण असंच वर्क होतं. तुम्हाला पहिले तुमची व्हॅल्यूज घेतली जाते, त्यांची ॲडिशन होते आणि तुम्हाला आउटपुट येतो. ठीक, आता याला थोडंसं आपण ट्रिकी बनवू, अजून थोडंसं मस्त बनवू. तुम्ही फक्त बघा आणि सांगा मला, तुम्हाला समजतंय. ठीक आहे, सम ऑफ पर्सेंटेज डी अँड, तुम्ही बघा, तुम्हीच सांगा मला की काय पर्सेंटेज डी इज ए कॉमा बी कॉमा सम ऑफ पर्सेंटेज डी अँड पर्सेंटेज डी इज पर्सेंटेज डी. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की पहिले जे पर्सेंटेज डी आहे त्याच्या जागी काय प्रिंट होईल, ए प्रिंट होईल. नंतरचं जे पर्सेंटेज डी आहे त्याच्या जागी काय प्रिंट होईल, बी प्रिंट होईल. नंतरचं जे इज आहे, इज नंतर जे पर्सेंटेज डी लिहिलं तिथे काय होईल, ए प्लस बी प्रिंट होईल. म्हणजे याचा अर्थ असा होईल की सम ऑफ ए अँड बी इज ए प्लस बी. बघायचं एकदा रन करून बघू आपण. पहिल्याचं व्हॅल्यू घेतली 134 आणि थोडंसं हार्ड घेऊ 899. ठीक आहे, या दोघांची ॲडिशन बघा. सम ऑफ 134 अँड 899 इज 1033.
आलं का? किती मस्त दिसतंय दिसायला पण. भारी झालंय. एकदम इझी आहे. खूप खूप मस्त मस्त गोष्टी आपण आज शिकलोय. काय शिकलोय? फंक्शन काय असतं, त्याच्यानंतर ते कसं लिहितात, त्याच्यानंतर आपण व्हेरिएबल कसा लिहितो ते बघितलं, व्हेरिएबलला आपण आउटपुट कसं देतो ते बघितलं, व्हेरिएबल आपल्याला एखादी व्हॅल्यू इनपुट घ्यायची असेल ती कशी घेतो ते पण बघितलं, छोटासा कोड पण करून बघितला. आय होप तुमची भीती गेली असेल सी बद्दलची. खूप इझी इझी गोष्टी आहेत. काही घाबरू नका. आपण मस्त मस्त गोष्टी शिकत जाऊ. उद्यापासून थोडेसे ॲडव्हान्स टॉपिक चालू होतील. उद्यापासून अजून मजा येईल. तेव्हासाठी फक्त प्रॅक्टिस करा आणि एन्जॉय करा.